नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्री फॉर ऑल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरमधलं जे क्युबिक सेल आहे, क्युबिक युनिट सेल आहे, त्याच्याबद्दल आणखी डिटेलमध्ये आपण शिकत होतो. आणि लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे क्युबिक युनिट सेल आपल्याकडे आहे, क्युबिक युनिट सेल इथं लिहितो, क्युबिक युनिट सेल. ओके, तर ही जी क्युबिक युनिट सेल आहे ना मित्रांनो, ही क्युबिक युनिट सेल बेसिकली आपण दोन प्रकारांमध्ये क्लासिफाय केली होती. ओके, त्याच्यामधला पहिला प्रकार होता बेटा ओके प्रिमिटिव्ह. आणि दुसरा प्रकार होता नॉन प्रिमिटिव्ह. सगळ्यांना आता लर्न झालं असेल, प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह हे दोन प्रकार त्याच्यामध्ये असतात, सगळ्यांना माहिती असेल. क्युबिक युनिट सेलमध्ये क्युबिक युनिट सेलचं आपण त्याच्यामध्ये पॅरामीटर सुद्धा सांगितले होते. ज्या तिन्हीच्या तिन्ही एज लेंथ आहेत त्या सारख्या असल्या पाहिजे, जे तिन्हीचे तिन्ही बॉन्ड अँगल आहेत ते सुद्धा सारखे असले पाहिजे, आणि विशेषतः 90 डिग्रीचे असले पाहिजे. ठीक आहे, एवढ्या गोष्टी आपण तुम्हाला याच्यामध्ये सांगितल्या होत्या. या प्रिमिटिव्हलाच आपण सिंपल क्युबिक सेल असं सुद्धा म्हणतो. आणि ही जी नॉन प्रिमिटिव्ह आहे याचे सुद्धा दोन प्रकार पडत होतात. पहिल्या प्रकाराला आपण बॉडी सेंटर्ड असं म्हणतो. काय म्हणतो बेटा पहिल्या प्रकाराला? बॉडी सेंटर. आणि जो दुसरा प्रकार आहे त्याला आपण फेस सेंटर म्हणतो. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. त्याच्यामध्ये आपण हे जे सिंपल युनिट सेल आहे याच्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहिली होती. त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स किंवा ॲटम्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं बेटा शेअरिंग कशी असते. आफ्टर दॅट ए आणि आर मधलं रिलेशन कसं असते, झेड इफेक्टिव्ह काय असतो, कोऑर्डिनेशन नंबर काय असतो, या सगळ्या गोष्टी आपण प्रिमिटिव्ह अर्थात सिंपल क्युबिक युनिट सेलच्या बद्दल आपण डिस्कस केल्या होत्या. सो या लेक्चरमध्ये आपल्याला हे जे दोन आपले राहिलेले आहेत, फर्स्ट वन इज बॉडी सेंटर्ड अँड नेक्स्ट वन इज फेस सेंटर्ड, या दोघांबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. नाउ व्हॉट डू यू मीन बाय बॉडी सेंटर अँड व्हॉट डू यू मीन बाय फेस सेंटर्ड? आपण वन बाय वन स्टार्ट करूया. सगळ्यात पहिली जी आहे बेटा बॉडी सेंटर्ड, याला आपण शॉर्टमध्ये असं लिहू शकतो, बी फॉर बॉडी, सी फॉर क्युबिक आणि सी फॉर सेंटर, BCC, बॉडी सेंटर्ड क्युबिक. बॉडी सेंटर्ड क्युबिक अशा प्रकारची ही युनिट सेल आहे. नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल आहे. नेमकं याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो ते सुद्धा आपण बघूया. आपण सर्वात आधी डायग्राम काढून घेऊ आणि नंतर त्याच्याबद्दल डिस्कशन करायचा प्रयत्न करू. आपल्याला प्रिमिटिव्ह किंवा सिंपलची डायग्राम काढण्याचा एक्सपिरियन्स आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण ते पाहिलं होतं. तशीच आपण डायग्राम काढण्याचा प्रयत्न करूया, बघू आपल्याला जमते का. ओके, सो दिस इज द क्युबिक युनिट सेल, क्युबिक युनिट सेल. ओके, जमली आपल्याला? ओके, ठीक आहे, व्यवस्थित दिसून राहिली. ठीक आहे, क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आपण इथं ड्रॉ केलेली आहे. सिंपल क्युबिक मध्ये आपण काय पाहिलं होतं बेटा, याचे जे 8 कॉर्नर तुम्हाला दिसून राहिले, या प्रत्येक कॉर्नर वरती एक एक पार्टिकल प्रेझेंट होता. आणि आपण तिथं काय लिहिलं होतं, इथं मी पहिला पॉइंट लिहून घेतो बेटा. ठीक आहे, पहिला पॉइंट काय लिहितो, 8 ॲटम्स म्हणा, आयन्स म्हणा किंवा पार्टिकल म्हणा, आपण इथं जस्ट ॲटम लिहूया. 8 ॲटम्स ॲट 1 2 3 4 5 6 7 8, 8 कॉर्नर्स, 8 कॉर्नर वरती 8 पार्टिकल प्रेझेंट आहे. तुम्ही म्हणणार सर हे तर आपण सिंपल क्युबिक मध्ये पाहिलं होतं, बॉडी सेंटर्ड मध्ये याच्यामध्ये वेगळं काय आहे? तर बॉडी सेंटर्ड मध्ये वेगळं असतं बेटा. बॉडीच्या सेंटरला एक पार्टिकल प्रेझेंट असतो. हे बघा, ही आपली पूर्ण बॉडी आहे.
याच्या सेंटरला एक पार्टिकल प्रेझेंट असतो. सेंटरला एक पार्टिकल प्रेझेंट असतो. कशा पद्धतीचा आपण मॉडेलमध्ये चेक करण्याचा प्रयत्न करूया. वेअर इज द मॉडेल? ठीक आहे, बघा हे आपलं बेटा सिंपल क्युबिकचं मॉडेल होतं, आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं. या मॉडेलमध्ये इथं तुम्हाला रिकामी जागा दिसून राहिली. कुठे आहे रिकामी जागा? दिसत आहे? नाही दिसत आहे? ओके, नाव सी. याच्यामधनं पेर बाहेर निघत आहे बेटा. आर यू गेटिंग? हा, दिसत आहे सगळ्यांना? याचा अर्थ याच्यामध्ये काय बेटा स्पेस आहे ना. पण तो स्पेस एवढा मोठा नाहीये की त्याच्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण पार्टिकल आतमध्ये जसाचा तसा जाताना दिसत असेल. म्हणून आपण इथं काय करू, कन्सिडर करू की हा जो पार्टिकल आहे, ॲटम आहे, हा याच्या मधात गेला. बरोबर आहे ना. जी जागा आपल्याला रिकामी दिसत आहे त्या रिकाम्या जागेमध्ये समजा आपला पार्टिकल जाऊन बसला. जसा हा पार्टिकल आतमध्ये जाणार याच्याकरिता फिक्स जागा आतमध्ये नाही. जेवढी पार्टिकलची साईज आहे तेवढी जागा आपल्याला या पार्टिकलच्या आतमध्ये, ही जी सेल आहे याच्या आतमध्ये आपल्याला दिसत नाही. मग काय होईल बेटा, हा पार्टिकल जसा या रिकाम्या स्पेसच्या मधात जाणार तसे तसे हे जे सगळे आयटम्स आहेत हे एकमेकांपासून दूर होणार. व्हॉट आय एम सेइंग, व्यवस्थित लक्ष द्या. ही तुमचं सिंपल क्युबिकचं मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये आतमध्ये स्पेस तुम्हाला दिसून राहिली, पण ती स्पेस एवढी नाही की एक पूर्ण या साईजचा सेम ॲटम याच्या आतमध्ये जाऊन फिट होणार. आणि म्हणून काय होतं, या ॲटमला जर आपण त्या रिकाम्या स्पेसमध्ये फिट करण्याचा प्रयत्न केला तर तसं होत नाही. आणि जर तसं करायचं म्हटलं तर हे जे ॲटम्स आहेत हे एकमेकांपासून दूर होणार. हा ॲटम त्याच्यामध्ये सेंटरला येणार. हे जे एकमेकांना टच झालेले ॲटम आहेत हे एकमेकांपासून दूर जाणार. आणि हा जो मधातला ॲटम आहे हा सगळ्याच्या सगळ्या ॲटमला टच करणार. आर यू गेटिंग माय पॉइंट? व्यवस्थित लक्ष देण्याचा प्रयत्न करा. हा जो ॲटम आहे हा ॲटम पूर्ण बॉडीच्या सेंटरला आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्या बेडरूममध्ये आहात त्या बेडरूमच्या 8 कॉर्नरकडे 8 पार्टिकल आहेत. काय सांगतो बेटा मी, व्यवस्थित आहे का? तुमच्या बेडरूमच्या 8 कॉर्नर्सकडे 8 पार्टिकल आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एक जो पार्टिकल आहे तो तुमच्या बेडरूमच्या सेंटरला आहे. बेडरूमच्या सेंटरला जी ओपन स्पेस असेल ना, एकदम मधात, बिलकुल या रूमच्या मधात, तिथं काय प्रेझेंट आहे बेटा, एक पार्टिकल प्रेझेंट आहे. आणि म्हणून आपण काय म्हणणार, 1 ॲटम ॲट सेंटर. 8 ॲटम 8 कॉर्नरवरती प्रेझेंट आहेत आणि एक ॲटम एका सेंटरला प्रेझेंट आहे. आता तुम्ही म्हणणार सर शेअरिंग कशी असेल? या 8 कॉर्नरची शेअरिंग तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये शिकलेले आहात. शेअरिंग ऑफ कॉर्नर्स. कॉर्नरची शेअरिंग कशी असते बेटा? हा जो एक पार्टिकल असतो, इथं एक ॲटम प्रेझेंट असतो, हा एक ॲटम तुमच्या युनिट सेलच्या आतमध्ये, यालाच आपण दुसरं नाव काय देतो माहिती आहे का? नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. आपल्या युनिट सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे ॲटम. ठीक आहे. ही शेअरिंग ऑफ ॲटम कसं असते बेटा आपल्याकडे? हा जो कॉर्नरचा आहे, कुठं म्हटलं आपण? शेअरिंग ऑफ कॉर्नर्स. या कॉर्नरला हा जो ॲटम आहे याचा किती पार्ट तुमच्या सेंटरला प्रेझेंट आहे, किती पार्ट तुमच्या युनिट सेलच्या आतमध्ये प्रेझेंट आहे? दॅट इज 1/8. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो. मग याच्या व्यतिरिक्त काय बेटा, इथं सेंटरला पूर्ण पार्टिकल तुमच्या रूमच्या आतमध्ये आहे. पुन्हा दुसऱ्या युनिट सेल सोबत तो शेअर केला का? नाही. तुमच्या रूमच्या आतमध्ये तो पार्टिकल आहे. आता रूमच्या आतमध्ये तो पार्टिकल आहे, तर जी शेअरिंग ऑफ सेंटर असेल ती कुणासोबतच नसेल. एकटा पार्टिकल आहे जो की तुमच्या पूर्ण युनिट सेलच्या आतमध्ये आहे. पूर्ण युनिट सेलच्या आतमध्ये हा पार्टिकल प्रेझेंट आहे आणि म्हणून शेअरिंग काय असेल बेटा? ओनली 1. एकटा पार्टिकल तुमच्या युनिट सेलच्या आतमध्ये, पूर्ण पार्टिकल. त्या पार्टिकलची कोणत्याही दुसऱ्या युनिट सेल सोबत 0 शेअरिंग आहे.
ओके, ही झाले बेटा 2 पॉईंट. लास्ट लेक्चर वरून आपण तिसरा पॉईंट कोणता घेत असतो रे? थर्ड पॉईंट इज, पहिले आपण पाहिलं किती आयटम्स आहेत टोटल, नंतर आपण शेअरिंग पाहिली. हा, आपण नेक्स्ट पॉईंट असतो बेटा झेड इफेक्टिव्ह. ठीक आहे, नंबर ऑफ इफेक्टिव्ह आयटम्स. ठीक आहे, नंबर ऑफ इफेक्टिव्ह आयटम्स म्हणजे तुमच्या रूमच्या एक्झॅक्टली आतमध्ये किती आहेत बेटा. हे बघा, कॉर्नरवरचे प्लस सेंटरवरचे, जेवढे कॉर्नरवरती आहेत त्याच्यामध्ये प्लस करायचे सेंटरवरचे, तेवढे टोटल तुमचे झेड इफेक्टिव्ह असेल. म्हणजे तुमच्या युनिट सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असणाऱ्या पार्टिकलची संख्या असेल. परत एकदा सांगतो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शेवटचं लेक्चर पाहिलं नसेल त्यांना यामध्ये भेंड समजणार नाही. लास्ट लेक्चर ज्यांनी व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे त्यांना याच्यामध्ये व्यवस्थित समजून येईल. ओके, म्हणून शेवटचं लेक्चर नक्की पहा, नंतर हे लेक्चर करा. ओके, बघा काय सांगितलं आपण, झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय बेटा, तुमच्या युनिट सेलच्या आतमध्ये किती पार्टिकल आहे. बघा, कॉर्नर किती आहेत टोटल आपल्याकडे, 1 2 3 4 5 6 7 and 8 टोटल आहेत बेटा आपल्याकडे 8 कॉर्नर. एका कॉर्नरवरती ॲटमचं तुमच्या युनिट सेलमध्ये पार्टिसिपेशन किती आहे? काय म्हणतो मी, परत आहे का, एका कॉर्नरवरती तुमच्या ॲटमचं युनिट सेल सोबत पार्टिसिपेशन किती आहे बेटा? हे काढलं आपण 1/8. काय काढलं आपण? 1/8. राहिला प्रश्न सेंटरचा. सेंटरचा पार्टिकल दुसऱ्या कुठल्याही युनिट सेल सोबत शेअर केलेला नाही. 1 man आर्मी. 8 into 1/8 किती झाले बेटा? 1. 1 + 1 टोटल किती झाले रे? 2. ज्याचा अर्थ झेड इफेक्टिव्ह किती आला बेटा? 2. झेड इफेक्टिव्ह किती आला रे? 2. नेक्स्ट पॉइंट असते बेटा आपला, नेक्स्ट पॉइंट असते कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर काय असेल? क्या होगा कोऑर्डिनेशन नंबर? चलो फिर से समझ लो. क्या कर रहे बेटा अपन? दिस इज सिंपल यूनिट सेल. इसके अंदर में किसको डाल रहे बेटा? सेंटरचा जो पार्टिकल आहे त्याला आपण त्याच्या आतमध्ये सेंटर पोझिशनला टाकत आहे. ओके, हा आहे तो पार्टिकल. हे आपले 8 पार्टिकल तुम्हाला दिसून राहिले. 1 2 3 4 5 6 7 and 8 हे तुम्हाला 8 पार्टिकल दिसून राहिले. हा सेंटरला जो पार्टिकल आहे तो हा आहे, तो आपण याच्या आतमध्ये आता टाकला. आधी हे सगळे पार्टिकल एकमेकांना टच करत होते, आता मात्र हा पार्टिकल आतमधल्या स्पेसमध्ये गेल्यामुळे याच्यातील कुठलाही पार्टिकल एकमेकांना टच करत नाही. सगळे पार्टिकल एकमेकांपासून दूर गेले, पण हा जो सेंटरचा पार्टिकल आहे तो याला सुद्धा टच करणार, याला सुद्धा टच करणार, याला सुद्धा आणि याला सुद्धा. या चौघांना पण आणि हे मागचे चौघ आहेत यांना सुद्धा. याचा अर्थ सेंटरचा जो पार्टिकल तुम्हाला इथं दिसून राहिला बेटा, हा पार्टिकल याला सुद्धा टच करेल, याला सुद्धा टच करेल, याला सुद्धा, इसको भी, इसको भी, इसको भी, इसे भी टच करेगा और इसको भी टच करेगा. जेवढे पार्टिकल आपल्याकडे आपल्याला दिसून राहिले सगळ्या पार्टिकलला हा सेंटरचा पार्टिकल आहे तो टच करेल. याचा अर्थ एक पार्टिकल किती पार्टिकलला टच करत आहे बेटा? 1 2 3 4 5 6 7 and 8. याचा अर्थ कोऑर्डिनेशन नंबर किती आहे रे? 8. किती आहे बेटा कोऑर्डिनेशन नंबर? 8. ओके, सो द लास्ट पॉइंट इज, काय असतं बेटा शेवटचा पॉइंट आपला? रिलेशन बिटवीन ए अँड आर. शेवटचा पॉइंट आहे रिलेशन बिटवीन ए अँड आर. चलो इसको समझ लेते. या पॉइंटला समजून घेण्याच्या आधी 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. क्यूबच्या संदर्भातल्या लहानपणी तुम्ही सगळे लोक शिकलेले असाल. 9th आणि 10th मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित माहिती असतील. पहिली गोष्ट असते बेटा त्याच्यामध्ये, एक असते फेस डायगोनल आणि दुसरा असतो बेटा बॉडी डायगोनल. फेस डायगोनल आणि बॉडी डायगोनल ह्या 2 गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहिती असतील तुम्हाला सगळ्यांना कदाचित. फेस डायगोनल काय असतो बेटा आणि बॉडी डायगोनल काय असतो आपण काढण्याचा प्रयत्न करूया.
सपोज हा आहे तुमच्याकडे क्यूब, जो की तुम्हाला आता काढता येतो ना सगळ्यांना? हा, मला पण सुरुवातीला येत नव्हता. इझी आहे, ठीक आहे. हा आपण क्यूब काढला. या क्यूबची बेटा एज लेंथ किती आहे रे? किती आहे एज लेंथ? एज लेंथ आहे बेटा ए. ओके. हा, क्यूबची जर एज लेंथ बेटा ए असेल तर तुम्हाला फेस डायगोनल विचारला जाऊ शकतो. फेस डायगोनल म्हणजे काय रे? इथपासून तर इथपर्यंतचं जे अंतर आहे, या पार्टिकल पासून तर या पार्टिकल पर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे, एका फेसवरचं जे डिस्टन्स आहे त्याला तुम्ही फेस डायगोनल असं म्हणता. काय म्हणता? फेस दिसतो तुम्हाला? ओके. डायगोनल. फेस डायगोनलचं जे डिस्टन्स असतं, किती असतं बेटा? हे डिस्टन्स असतं √2 आणि ए. सर कुठून आणली हे व्हॅल्यू? ऑलरेडी माहिती आहे. माहिती नसेल तरी पायथागोरस वरून तुम्ही काढू शकता. सपोज हे आहे तुमची एज लेंथ बेटा ए. सपोज हे पण आहे तुमची एज लेंथ ए. हा काय असेल बेटा? डायगोनल असेल. पायथागोरसचा थेरम काय सांगतो? याचा स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू टॉईस ए स्क्वेअर. याचा जर स्क्वेअर रूट काढला काय होणार बेटा? √a टॉईस ए. ठीक आहे, आपण काढणार √, टॉईस ए. ज्यांना काढता आलं नसेल त्यांनी पायथागोरस थेरम याच्यामध्ये वापरायचा आणि फेस डायगोनल काढण्याचा प्रयत्न करायचा. ओके. सो द फेस डायगोनल इज √2a. ही फर्स्ट व्हॅल्यू तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. अँड द नेक्स्ट वन इज, दुसरी एक व्हॅल्यू आणखी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बेटा, बॉडी डायगोनल. बॉडी डायगोनल. फेस डायगोनल लक्षात आलं का सगळ्यांच्या? हा बघा, ही एक फेस आहे ना, चेहरा. फेस म्हणजे काय बेटा? चेहरा. तसं या भिंत जी आहे, या भिंतीचा फेस डायगोनल कसा असेल रे? या कॉर्नर पासून तर या कॉर्नर पर्यंत, या कॉर्नर पासून तर या कॉर्नर पर्यंत. हे काय बेटा? फेस डायगोनल आहे ना. जर तुम्हाला बॉडी डायगोनल विचारलं, सपोज ही आपली पूर्ण रूम आहे, या रूमची बॉडी म्हणजे पूर्ण डायगोनल आपल्याला पाहिजे. एक इकडचा जो कॉर्नर दिसत आहे त्या कॉर्नर पासून आपण लाईन ड्रॉ केली तर त्या तिकडच्या कॉर्नर पर्यंत, या कॉर्नर पासून तर त्या कॉर्नर पर्यंत. आर यू गेटिंग माय पॉइंट? हा जो मोठा डायगोनल असेल बेटा याला आपण म्हणतो बॉडी डायगोनल, पूर्ण बॉडीचा डायगोनल. आणि याची व्हॅल्यू असते बेटा येस √3a. चला कमेंट बॉक्स मध्ये लिहा पटकन. फेस डायगोनल किती असतो बेटा क्यूबसाठी? √2a. बॉडी डायगोनल किती असतो बेटा क्यूबसाठी? √3a. ज्यांना डाऊट असेल पायथागोरस थेरम यूज करायचा आणि दोन्ही व्हॅल्यू काढून बघायच्या. ठीक आहे, होमवर्क आहे तुमच्यासाठी. या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला काढायच्या आहेत. पहिली गोष्ट, फेस डायगोनल क्यूबचा किती असते आणि बॉडी डायगोनल क्यूबचा किती असते. जर तुमच्याकडे एज लेंथ जी आहे ती आहे ए. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट? जस्ट अ सेकंड. ओके, चलो चलो ठीक आहे. काय राहिलं बेटा? आपण ए आणि आर मधलं रिलेशन काढत होतो. ओके, कसं काढणार बेटा? तुम्हाला माहित आहे फेस डायगोनल तुम्हाला इथं दिसला. फेस डायगोनल तुम्हाला इथं दिसला. ठीक आहे, आता महत्वाची गोष्ट, हा जो पार्टिकल आपल्याकडे प्रेझेंट असेल, आपण कसा केला रे पार्टिकल? कसा केला पार्टिकल? पूर्ण पार्टिकल व्यवस्थित दिसत नाहीये, आपण परत काढू. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला ए आणि आरच्या मधातलं रिलेशन काढायचं आहे. हा बघा, आपण क्यूब काढू व्यवस्थित थोडासा. ओके, सो दिस इज आवर क्यूब. हा क्यूब काढला. इथं प्रत्येक कॉर्नरला पार्टिकल आहे आणि सेंटरला एक पार्टिकल आहे. हा पार्टिकल कुठं टच करत आहे? याला पण टच करत आहे. ओके, आणि याला पण टच करत आहे ना. हे दोन कॉर्नर आहेत. हे दोन कॉर्नरला जर आपण जोडलं तर काय तयार होते बेटा? बॉडी डायगोनल तयार होते. मी आता तुम्हाला सांगितलं ना, ही जी रूम असेल, इकडचा कॉर्नर आणि या कॉर्नर पासून तिकडचा कॉर्नर, या दोघांना जर आपण जोडलं तर आपल्या अख्ख्या बॉडीचा डायगोनल तयार होते. हा बॉडी डायगोनल आपल्याला काढायचा आहे. पण महत्वाची गोष्ट, इथं आपल्याला व्यवस्थित काढता येत नाहीये, पण हे जे पार्टिकल असतात मी तुम्हाला काढून दाखवतो कसे असतात. ठीक आहे, हा जो पार्टिकल आहे याला आपण इथे ड्रॉ केलं. हे बघा,
इथे ड्रॉ केलं. त्याच्या बाजूचा हा आहे आपला बॉडी सेंटर, जो एकदम बॉडीच्या सेंटरचा जो पार्टिकल आहे ना, मधात जो पार्टिकल आहे ना, तो आपण ड्रॉ केला. हा कुठला होता बेटा? या कॉर्नरचा. हा कुठला होता? कॉर्नरचा. हा मधातला कुठला आहे बेटा? हा आहे आपला बॉडी डायगोनल. आणि हा कुठचा आहे खालचा? हा पण आहे कॉर्नरचा. ठीक आहे. हा काय काढला बेटा आपण? बॉडी डायगोनल काढला. काय काढला? बॉडी डायगोनल, ज्याची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे. ठीक आहे. आपल्याला याची जी व्हॅल्यू आहे, या स्पियरच्या कॉर्नर पासून या स्पियरच्या कॉर्नर पर्यंत ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू बेटा आपल्याला आरच्या फॉर्म मध्ये काढायची आहे. आर म्हणजे रेडियस. हा बघा स्पियर, इथपासून तर इथपर्यंत त्याची रेडियस असेल म्हणजे आर. हा दुसरा स्पियर आहे, इथपासून इथपर्यंत काय असेल बेटा याची रेडियस. इथपासून इथपर्यंत काय असेल? रेडियस. आणि इथपासून इथपर्यंत काय असेल बेटा? रेडियस. आर प्लस आर प्लस आर प्लस आर, दॅट इज 4r. 4r इज इक्वल टू. ठीक आहे. आपल्याकडे क्यूबच्या हा जो इथपासून इथपर्यंत आपण बॉडी डायगोनल काढलेला आहे, पूर्ण बॉडीचा डायगोनल, त्या बॉडी डायगोनलची व्हॅल्यू किती असते बेटा? √3a. याचा अर्थ रिलेशन बिटवीन ए आणि आर काय असेल? √3a इज इक्वल टू 4r. ही असेल बेटा तुमची व्हॅल्यू. कशाची रे? आर म्हणजे रेडियस आणि ए म्हणजे एज लेंथ. एज लेंथ आणि रेडियस ऑफ स्पियर. एज लेंथ कोणाचा असते बेटा? क्यूबचा. आर म्हणजे रेडियस कोणाची असते बेटा? स्पियरची. ही स्पियर आणि एज लेंथ तुम्हाला काय सांगितलं? इथपासून बघा, इथपासून तर इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे हे एवढं. हे किती आहे बेटा? हा आहे आपला फेस डायगोनल. फेस डायगोनल असल्यामुळे हे किती आहे बेटा? √3a. कारण हा काय बेटा? पूर्ण बॉडी डायगोनल, सॉरी नॉट फेस डायगोनल. काय बेटा तो? बॉडी डायगोनल. जर तो बॉडी डायगोनल आहे, याचा अर्थ त्याचं डिस्टन्स किती असलं पाहिजे? √3a असलं पाहिजे. हे आपल्याला माहिती असतं, 9th 10th मध्ये आपण शिकलोय. आणि इथं आपल्याला दिसून कसं राहिलं बेटा? हे तीनही पार्टिकल एकमेकांना टच केलेले आहेत. या पार्टिकलला हा पार्टिकल टच आहे आणि या पार्टिकलला हा पार्टिकल टच केलेला आहे. हे आपल्याला इथं दिसत आहे. हे इकडे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला, इथं ते समजत नाही म्हणून. ओके. आता बघा, हा जो स्पियर आहे अर्धा म्हणजे याची रेडियस, हा स्पियर आहे अर्धा म्हणजे याची रेडियस, आणि हा स्पियर पूर्ण म्हणजे रेडियस प्लस रेडियस. टोटल व्हॅल्यू किती होते बेटा? 4r इज इक्वल टू √3a. So this is all about the body centered cubic structure. बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं? सिंपल क्युबिक. हे काय पाहिलं बेटा आपण? बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. अशाच पद्धतीने आपल्याला फेस सेंटरचे सुद्धा सगळे पॉईंट कव्हर करायचे आहे ना. जसं बॉडी सेंटरचे आपण 5 पॉईंट कव्हर केले, प्रिमिटिव्ह किंवा सिंपलचे आपण 5 पॉईंट कव्हर केले, तशाच पद्धतीने आपल्याला बॉडी सेंटरचे सुद्धा 5 पॉईंट कव्हर करायचे. याच्यामध्ये बोर व्हायचं काम नाहीये, कारण हे सगळं तुम्हाला पेन हाती ठेवावा लागतो. तुम्ही जर याला थेरोटिकल लेक्चर सारखं पाहत असाल तर तुम्हाला भेंड समजणार नाहीये. जे काही मी सांगतोय बेटा नोटबुक मध्ये लिहून घ्या ऍट ए टाइम, है ना. हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या, नोटबुक मध्ये लिहा, पण याच्यात ऍक्टिव्ह राहा. तुम्ही जर हे म्हणणार की बुवा लेक्चर झाल्यानंतर आपण कधीतरी करूया, जेव्हा आपल्याला वेळ भेटेल, तुम्हाला सांगतो वेळ कधीच भेटणार नाही, है ना. जेवढ्या तुमचं आता लेक्चर करत असताना तुमचं जे जे शिकवण होईल ना, ते लेक्चर झाल्यानंतर कधीही शिकून होणार नाही. आणि म्हणून काय करायचं, हे जे काही इथं होतंय ना, याच वेळेमध्ये करून घ्यायचं, लेक्चरच्या टायमिंग मध्ये करून घ्यायचं. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा नंतर तुमच्या रेफरन्ससाठी, पण या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एकाच बोर्डवरती बघा, मी तुम्हाला 5चे 5ही पॉईंट इथं समजून सांगितले. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होऊ शकते, फक्त तुम्हाला ह्या 2 व्हॅल्यू कदाचित आठवणार नाहीत. 9, 10 मध्ये तुम्ही शिकलेले आहात, पण तरी जर आठवल्या नाहीत, याचा अर्थ बॉडी डायगोनल किती असते बेटा? किती असते? कमेंट बॉक्स मध्ये लिहा. किती असते बेटा? √3a. फेस डायगोनल किती असते रे बेटा? √2a. बॉडी डायगोनल किती असते? √3a. बॉडी डायगोनल √3a. 4-5 वेळेस लिहून काढा, तुमच्या लक्षात राहून जाईल. नसेल समजत काहीच नाही, डायरेक्ट पायथागोरस थेरम वापरायचा आणि पायथागोरस थेरमच्या नुसार सॉल्व्ह करून पाहायचं, तरी सुद्धा तुमच्या व्हॅल्यू काय येतात बेटा? सेम. आणि तुम्हाला पायथागोरस थेरम फार चांगला वापरता येतो, है ना. 8, 9, 10, 11 4 वर्ष आपण शिकलोय. परत परत त्या गोष्टी आपल्याला आल्या, मॅथमॅटिक्स मध्ये आल्या,
फिजिक्समध्ये आल्या, केमिस्ट्रीमध्ये आल्या, प्रत्येक ठिकाणी डेरिव्हेशन जिथं जिथं तुम्हाला आले तिथं तिथं तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागल्या. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये असण्याचं कारण नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट स्ट्रक्चरकडे आपण जाऊया बेटा, फेस सेंटर्डकडे. बॉडी सेंटरच्या नंतर महत्वाचं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण फेस सेंटर्ड म्हणतो आणि हे सुद्धा नॉन प्रिमिटिव्ह असतं. मग आपण याच्यामध्ये चेक करूया काय वेगळं असतं बेटा आपल्याकडे. आपण सुरुवात करूया फेस सेंटर. ठीक आहे, मी रफ करतो सगळं सगळं. बॉडी सेंटर्ड जी आहे ही नॉन प्रिमिटिव्ह प्रकारचं स्ट्रक्चर आहे. आता याचं काही आपल्याकडे मॉडेल रेडी नाहीये, समजून घेण्याचा प्रयत्न करा, पण सोपं आहे. त्याची मॉडेलची सुद्धा गरज नाही. ह्या दोन गोष्टी इकडे पण लक्षात ठेवायच्या, फेस डायगोनल आणि बॉडी डायगोनल इथं पण लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, बघा लक्ष द्या. कुठला आहे बेटा आपला नेक्स्ट? थर्ड नंबरचा आपला टाईप्स आहे किंवा सेकंड नंबरचा. पहिला होता बेटा आपला सिंपल, पण तो आधीच्या प्रिमिटिव्ह मध्ये होता. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये पहिला बॉडी सेंटर्ड आणि दुसरा आहे बेटा आपला फेस सेंटर्ड. याला आपण फेस सेंटर्ड क्युबिक FCC असं सुद्धा बऱ्याचदा म्हणतो. काय म्हणतो आपण याला? FCC, फेस सेंटर्ड क्युबिक. ठीक आहे, आपण याच्याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काय प्रेझेंट असतं बेटा? पहिले आपण क्युबिक स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. क्यूब तर पहिले काढता आलाच पाहिजे प्रत्येक ठिकाणी, त्याला बेटा चॅलेंजच नाहीये, कारण सगळे क्यूबचे टाईप्स आहेत, त्याच्यामुळे क्यूब तर प्रत्येकाला काढता आला पाहिजे. सो दिस इज द क्युबिक स्ट्रक्चर. फेस सेंटर्ड क्युबिक मध्ये काय असतं बेटा? पहिला पॉइंट, फेस सेंटर्ड क्युबिक मध्ये काय असतं? 8 atoms at 8 कॉर्नर. तुम्ही म्हणणार सर नवीन काय आहे? सिंपल क्युबिक मध्ये सुद्धा हेच पाहिलं, बॉडी सेंटर्ड मध्ये हे सुद्धा हेच पाहिलं, आणि आता फेस सेंटर्ड मध्ये सुद्धा तुम्ही तेच पाहणार. बघून घ्या ना, चेंज पाहू आपण काय आहे त्याच्यामध्ये, वेगळं काय आहे ते पण पाहू. 8 पार्टिकल तर आपण इथं ड्रॉ केले. याच्या व्यतिरिक्त काय असतं? प्लस 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 काय असतं बघा, नाव काय रे बेटा? फेस सेंटर. फेस म्हणजे काय? भिंत. फेस म्हणजे काय? चेहरा. फेस म्हणजे काय बेटा? चेहरा म्हणा किंवा भिंत म्हणा. एका रूमला किती भिंत असतात? किती भिंत असतात? 4 है ना, 4. सेलिंग आणि फ्लोरिंग या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करायच्या. सेलिंग आणि फ्लोर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायच्या. लेफ्ट, राईट, फ्रंट, बॅक ह्या 4 तर झाल्याच. याच्या व्यतिरिक्त एक सेलिंग आणि खालचा काय बेटा त्याच्यामध्ये? यस, फ्लोर. ओके, अशा प्रकारचे 6 फेस आहेत. दिस वन बघा, आपण याच्यामध्ये तुम्हाला पेनने दाखवण्याचा प्रयत्न करू. बघून घ्या पटकन. ही जी असेल बेटा पहिली असेल याच्यामध्ये, है ना. परत डायग्राम काढावी लागली आपल्याला. ठीक आहे, हरकत नाही. पहिली फेस आहे बेटा. ठीक आहे, ही आहे आपली सेकंड फेस. हा आपला सेकंड फेस आहे. ओके, थर्ड फेस आपण हा इकडे काढूया आणि हा इकडे आहे बेटा फोर्थ. हे 4 फेस आपण इकडे काढले. 4 फेस तुम्हाला दिसत आहेत व्यवस्थित. आता याच्या शेवटचा म्हणजे मागचा हा जो पूर्ण फेस आहे, हा पूर्ण इथून पासून तर इथपर्यंत हा 5वा आणि हा फ्रंट जो तुम्हाला दिसत आहे तो 6वा फेस. ठीक आहे, म्हणजे टोटल किती फेस असतात बेटा? जसं एका रूमला 4 भिंती, एक सेलिंग आणि खालचं बेटा काय आहे? फ्लोर. तशा पद्धतीच्या 6 भिंती त्याच्याकडे प्रेझेंट असतात. आपण काय करू, याला रफ करू आणि पहिल्यासारखी डायग्राम आपण काढण्याचा प्रयत्न करू. FCC समजून घ्यायचं आपल्याला. 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स किंवा ॲटम्स ऑलरेडी आहे. ठीक आहे, 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स आपण आहेत ते काढले, त्याच्याबद्दल वाद नाही. मग राहिलं काय रे? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th, 6th, 7th आणि 8 आपण काढले. याच्या व्यतिरिक्त जेवढे फेस तुम्हाला दिसून राहिले तेवढ्या फेसच्या मधात बिलकुल हा बघा इथं, हा जो पार्टिकल आहे हा बघा इथं काढला आपण या फेसच्या मधात. ही दुसरी जी फेस आहे याच्यामध्ये काढला, ही जी तिसरं फेस आहे याच्यामध्ये काढला, ही जी चौथा आहे याच्यामध्ये, ही जी मागची आहे याच्यामध्ये सुद्धा, आणि हा जो फ्रंट फेस आहे याच्यामध्ये सुद्धा. अशा पद्धतीने टोटल 6 फेस आहेत आणि म्हणून आपण म्हणणार 6 atoms at
6 कॉर्नर्स. ठीक आहे, 6 आयटम ॲट 6 कॉर्नर. व्यवस्थित लक्ष द्या. 8 कॉर्नरला 8 पार्टिकल आहेत आणि 6 आयटम कुठे आहेत? कॉर्नर नाही. कॉर्नर नाही बेटा, कुठे आहेत? फेस सेंटरला आहेत. हे काय बेटा? फेस आहे ना एक. 6 आयटम कुठं प्रेझेंट आहेत? ॲट 6 आयटम ॲट 6 फेस सेंटर्ड. गलत लिख दिया था बेटा मैंने. ठीक है, 6 आइटम कहाँ पे प्रेजेंट है? 6 फेस सेंटर्ड पे 6 पार्टिकल और 6 आइटम प्रेजेंट है. उसी के साथ में 8 आइटम कहाँ पे प्रेजेंट है? 8 कॉर्नर पे. लेकिन जब भी हमें यहाँ पे पूछा जाएगा इसकी शेयरिंग कैसी है, तो शेयरिंग बेटा वेगळी असेल. शेयरिंग ऑफ कॉर्नर. कॉर्नरची शेयरिंग काय बेटा? तुम्हाला सगळ्यांना आता लर्न झालं असेल. कॉर्नरची शेयरिंग काय असते बेटा? 1/8. सिंपल क्युबिक मध्ये पण पाहिलं, बॉडी सेंटर्ड मध्ये पण पाहिलं, फेस सेंटर्ड मध्ये पाहिलं. प्लस आणखी बेटा शेअरिंग कुठं आहे आपल्याकडे? शेअरिंग ऑफ फेस सेंटर्ड. अब यहाँ पे आएगा मजा. हा जो आपला ॲटम किंवा पार्टिकल आहे, या ॲटमला असं भिंतीमध्ये आपण टाकून दिलं. हा जो ॲटम आहे या ॲटमला असं आपण भिंतीमध्ये टाकून दिलं. किंवा असं लक्षात येत नसेल तर असं कन्सिडर करा, एक बहुत ही बड़ा फुटबॉल अपने पास में. ठीक है, बहुत बड़ा फुटबॉल अपने पास में. उसको क्या किया? या भीतीच्या आतमध्ये आपण असं आतमध्ये असं टाकून दिलं है ना. भीत फोडून असं आतमधून गेलं. बरोबर आहे. या भिंतीच्या तिकडून काय आहे बेटा? एक रूम आहे. या भिंतीच्या या साईडनं सुद्धा काय आहे? एक रूम आहे. याचा अर्थ तिकडच्या रूमसाठी आणि इकडच्या रूमसाठी ही जी भिंत आहे ही कशी आहे? कॉमन आहे. या भिंतीच्या तिकडनं पण एक रूम, या भिंतीच्या इकडनं पण एक रूम. याचा अर्थ ही जी भिंत आहे ज्या रूम मध्ये मी आहे तिच्यासाठी आणि हिच्या मागच्या रूमसाठी ते काय बेटा? कॉमन आहे. म्हणजे याचा अर्थ एक पार्टिकल जर आपण इथं भिंतीमध्ये असा खोचला तर तो त्याच्यातला अर्धा जो ॲटम आहे तो त्या साईडनं येणार, अर्धा ॲटम माझ्या साईडनं येणार. आर यू गेटिंग माय पॉईंट? मुद्दा लक्षात येतोय बेटा? नसेल समजत तर आणखी लक्ष द्या. बघा, सपोज आपल्याकडे हे बुक आहे. ओके, सो दिस इज वन फेस. हा एक आहे आपल्याकडे फेस. हे फेस आहे किंवा ही आपली भिंत आहे. या भिंतीच्या या साईडनं ही काय बेटा? तुमच्या मला जे दिसत आहे हे रूम आहे सपोज एक. या भिंतीच्या मागून सुद्धा एक रूम आहे. आता हा जो चेंडू आहे, हा जो बॉल आहे, हा समजा मी या पुस्तकामधून असा आरपार घातला. ओके, जर समजा तुम्ही या साईडनं पाहणार तो बॉल तुम्हाला किती दिसेल? अर्धा. या साईडनं पाहणार किती दिसेल? अर्धा. याचा अर्थ या एका फेस सोबत आणि या फेसच्या आतमध्ये असणारी जी आपली रूम आहे त्या रूम सोबत तुमचा पार्टिकल अर्धा आहे. तिकडच्या रूम सोबत तुमचा पार्टिकल अर्धा आहे. टोटल फेस किती आहेत बेटा आपल्याकडे? 6. टोटल फेस किती आहेत? 6. हे बघा किती आहेत आपल्याकडे? टोटल फेस 6. आणि एका रूमच्या आतमध्ये तुमचा पार्टिकल म्हणजे तुम्ही ज्या रूम मध्ये आहात त्या रूम मध्ये तो पार्टिकल किती राहील? फक्त अर्धा आणि अर्धा दुसऱ्या रूम मध्ये. याचा अर्थ शेअरिंग कसं असेल बेटा? 1/2. 1/2 ही असेल आपली शेअरिंग. मुद्दा लक्षात येतोय का रे? आर यू गेटिंग माय पॉईंट? ठीक आहे, व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. कमेंट बॉक्समध्ये लिहा. कॉर्नरची शेअरिंग किती आहे रे? 1/8. फेस सेंटरची शेअरिंग किती आहे रे? 1/2. व्यवस्थित लिहा. शेअरिंग ऑफ कॉर्नर किती? 1/8. शेअरिंग ऑफ फेस सेंटर्ड किती? 1/2. याच्या व्यतिरिक्त आता आपल्याला काय पाहायचे? झेड इफेक्टिव्ह. झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय रे? इफेक्टिव्ह नंबर ऑफ आयटम. तुमच्या रूमच्या आतमध्ये किती आयटम आता प्रेझेंट असतील. तुम्ही म्हणणार सर इथंच तर लिहिले तुम्ही 8 आयटम 8 कॉर्नरला आहेत आणि 6 आयटम 6 फेस सेंटरला आहेत. पण या 8 आयटम पैकी 1/8 पार्ट आपल्याकडे असतं. जसं आपण सांगितलं होतं एका सफरचंदाचे जर 8 तुकडे केले तर त्याच्यातला एकच तुकडा फक्त तुमच्या आतल्या रूम मध्ये राहणार, बाकीचे 7 तिकडच्या रूम मध्ये जातील, 7 रूम मध्ये है ना. याचा अर्थ टोटल किती कॉर्नर आहेत बेटा तुमच्याकडे? 8. टोटल कॉर्नर किती? 8. आणि एका कॉर्नरचा किती आयटम तुमच्या आतमध्ये आहे? 8 तुकडे केले तर त्याच्यातला एक फक्त. मुद्दा समजून घ्या. किती कॉर्नर आहेत? 8.
तुमच्या रूमच्या आतमध्ये पार्ट किती आहे? जर 8 तुकडे एका आयटमचे केले तर त्याच्यातला एक तुकडा प्लस फेस सेंटर्ड किती आहेत बेटा? टोटल फेस आहेत आपल्याकडे 1 2 फ्लोर सेलिंग झाले 2 फ्रंट बॅक लेफ्ट आणि राईट किती झाले? 4 4 आणि 2 किती झाले बेटा? 6. ओके, तर 6 आपल्याकडे प्रेझेंट आहेत. पण एका फेसवरती आपल्या रूमच्या आतमध्ये आयटम किती आहे रे? फक्त अर्धा. अर्धा तिकडच्या रूम मध्ये गेला ना, याचा अर्थ 6 रूम मध्ये अर्धा. ओके, सो टोटल किती आहे बेटा? हे तुम्हाला माहित आहे. 8 × 1/8 1, 6 × 1/2 3. So 1 + 3 = 4. So what is the Z effective? किती आला बेटा Z effective? आता Z effective आहे 4. शेअरिंग व्यवस्थित पहा. टोटल पार्टिसिपेशन किती आहे ते पहा. तुमच्या रूमच्या आतमध्ये किती येत आहेत ते पहा. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण कुठला कन्सिडर करत असतो बेटा? 4th नंबरचा पॉईंट असते कोऑर्डिनेशन नंबर्स. डायरेक्ट CN लिहितो मी आता. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? आता कोऑर्डिनेशन नंबर मॉडेल असल्याशिवाय समजून सांगणं शक्य नाही, पण तरी सुद्धा बघा, समजून सांगायचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे, कोऑर्डिनेशन कसं आहे समजून घ्या. कोऑर्डिनेशन नंबरचा अर्थ काय होतो? तुमचा एक पार्टिकल किती पार्टिकलला कनेक्ट असेल. एक पार्टिकल किती पार्टिकलला कनेक्ट असेल. आपण काय करू माहितीये का? हा जो वरचा जो पार्टिकल आहे याच्याकडनं आपण स्टडी करण्याचा प्रयत्न करू. सपोज हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल किती पार्टिकलला तुम्हाला कनेक्ट दिसेल? याला कनेक्ट दिसेल, याला कनेक्ट दिसेल, याला टच झालेला दिसेल आणि याला टच झालेला दिसेल. आपण इथं किती लिहिले? 4 लिहिले. प्लस प्लस याच्या सोबती जे त्याला 4 फेस सेंटर्ड आहेत, हा स्वतः एक फेस सेंटर्ड आहे. हा फेस सेंटर्ड कुठला आहे बेटा? भिंतीचा किंवा सेलिंगचा वरचा. ठीक आहे, हा फेस सेंटर्ड कुठला कन्सिडर केला आपण? भिंतीचा. या भिंतीला किती आयटम टच झालेले आहेत? एक या कोपऱ्यातला, एक या कोपऱ्यातला, एक त्या कोपऱ्यातला आणि एक त्या कोपऱ्यातला. म्हणजे 4 कॉर्नर आपल्याकडे त्याला टच झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्या सेलिंगला आणखी कोण कोण कनेक्ट असेल? या सेलिंगला या फेसवरती असणारा आयटम टच झालेला असेल. लेफ्टवाल्या भिंतीवरती असणारा आयटम सेलिंगच्या आयटमला टच झालेला असेल. आर यू गेटिंग माय पॉईंट? राईटवाल्या भिंतीवरती असणारा आयटम सेलिंगच्या आयटमला टच झालेला असेल. है ना? फ्रंटवाल्या भिंतीवरती असलेला आयटम सुद्धा सेलिंगच्या भिंतीला टच झालेला असेल. सेलिंग आहे, त्याच्या मधात पार्टिकल आहे, सेलिंगच्या फेस सेंटरला पार्टिकल आहे. तो कुठं कुठं कनेक्टेड असेल बेटा? 4 कॉर्नरवरती, वरचे जे 4 कोपरे आहेत त्याच्यावरती. त्याच्या व्यतिरिक्त फक्त फ्लोअर जर सोडलं तर आजूबाजूचे 4 कोणते कोणते बघा? लेफ्ट, राईट, फ्रंट, बॅक. ठीक आहे, म्हणजे 4 आणि 4 किती झाले बेटा? 8. आणखी किती बेटा? आणखी कुठं कनेक्टेड असेल? बरं, सेलिंग आहे. जर माझ्याकडे अशी कुठली तरी जादुई शक्ती आली की इथून मी वरच्या रूम मध्ये गेलो, सेलिंगच्या वर एक रूम असेल, है ना? सेलिंगच्या वर एक रूम असेल, इथून मी वर गेलो. जर मी इथून वरच्या रूम वर म्हणजे डायरेक्ट वर नाही, वरच्या सेलिंग मध्ये, तर इथून वरच्या रूम मध्ये गेल्यानंतर तिथं जर मी उभं राहिलो शक्तिमानसारखा, ओके, तर ते काय असेल बेटा? फ्लोअर असेल ना? काय असेल? फ्लोअर असेल. वरच्या रूमसाठी खालचं जे सेलिंग आहे, खालच्या रूमचं जे सेलिंग आहे वरच्या रूमसाठी ते काय असेल? कॉमन सेन्स आहे, काय असेल? फ्लोअर. तिथं गेल्यानंतर माझ्या लक्षात येणार काय? लक्षात येणार आपला जो सेलिंगचा जो आयटम आहे तो कोणाकोणाला कनेक्ट असेल? कोणाकोणाला कनेक्ट असेल? खालचा एक, त्याच्या अपोजिट, इकडचा एक, त्याच्या अपोजिट. टोटल किती कॉर्नर झाले? 4. टोटल किती कॉर्नर झाले? 4 कॉर्नर झाले. याचा अर्थ आणखी याच्यामध्ये किती असतील बेटा? 4 कॉर्नर असतील. 4 कॉर्नर कुठले रे? आपल्या युनिट सेलचे 4 कॉर्नर. 4 कार्बन कुठले? आणखी आपल्या युनिट सेलचे 4 फेस आहेत, फ्रंट बॅक लेफ्ट राईट. त्याच्यानंतर आणखी 4 कुठले बेटा? आणखी जे 4 आहेत ते 4 कुठले? वरची जे सेल असतील त्याचे 4. अशा ठिकाणी ते काय असेल बेटा? कनेक्टेड असेल. ओके, सो टोटल किती झाले रे? 4 + 4 + 4 दॅट इज 12. याचा अर्थ कोऑर्डिनेशन नंबर किती आला बेटा?
12. कोऑर्डिनेशन नंबर किती आला? 12. याचा अर्थ एक जो ॲटम आपल्याकडे प्रेझेंट आहे हा किती ॲटमला टच झालेला आहे? 12. ठीक आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं सिंपल क्युबिक मध्ये किती होता कोऑर्डिनेशन नंबर? किती होता? लिहा कमेंट बॉक्समध्ये किती होता? सिंपल मध्ये 6. त्याच्यानंतर बॉडी सेंटर्ड मध्ये किती होता? बॉडी सेंटर्ड मध्ये होता बेटा 8. आणि आता फेस सेंटर्ड मध्ये किती आहे? 12. 6, 8 आणि 12. 6, 8 आणि 12. पटकन कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून तुम्हाला लर्न होऊन जाईल. शेवटचा पॉईंट आला बेटा डिस्कस करायचा आपल्या याच्यामध्ये, रिलेशन बिटवीन ए अँड आर. रिलेशन बिटवीन ए अँड आर. ठीक आहे. आपण काय करूया, हा जो इथला फेस आहे यालाच आपण आता कन्सिडर करू. हा फेस आहे, फेस सेंटर्ड, याला कन्सिडर करू. हा कॉर्नर आणि हा कॉर्नर या तिघांना आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. आपण दोन गोष्टी तुम्हाला मागे इथं लिहून दिल्या होत्या. क्यूबचा जो फेस सेंटर्ड असेल बेटा तो काय असते? फेस सेंटर्ड असेल तो काय असते? √2a. बॉडी सेंटर्ड असेल तो काय असते? √3a. हा काय बेटा? हा आहे फेस डायगोनल. मी सेंटर बोंबलत आहे. डायगोनल, फेस डायगोनल. ओके. काय बेटा? फेस डायगोनल. फेस डायगोनलची व्हॅल्यू किती असते रे? √2a. बॉडी डायगोनलची व्हॅल्यू किती असते रे? √3a. ती पण लक्षात ठेवायची, ती आपण मागच्या याच्यामध्ये यूज केली. ओके. चला मग आपण पाहू बॉडी डायगोनलची व्हॅल्यू. आपण हे तीन जे ॲटम्स दिसत आहेत त्यांना पहिले ड्रॉ करू. हा वाला ॲटम मी इथं ड्रॉ केला. हा जो फेस सेंटर्ड वाला आहे त्याला पण आता ड्रॉ केलं. हा जो कॉर्नर वाला आहे याला सुद्धा ड्रॉ केलं. इथपासून इथपर्यंत काय बेटा? फेस डायगोनल. काय आहे? फेस डायगोनल. पहिल्या स्पियरच्या कॉर्नर पासून किंवा पहिल्या स्पियरच्या सेंटर पासून तिसऱ्या स्पियरच्या सेंटर पर्यंत हे जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे हे काय बेटा? हे काय रे? फेस डायगोनल. त्याची व्हॅल्यू किती असते? त्याची व्हॅल्यू किती असते? √2a. हे आपण आताच तुम्हाला सांगितले. ओके. सो नाव इन दी फॉर्म ऑफ रेडियस तुम्हाला सांगायची आहे त्याची व्हॅल्यू किती आहे. बघा इथपासून इथपर्यंत एक आर असेल. ठीक आहे. याच्यामध्ये बघा हा पूर्ण स्पियर आहे म्हणजे r+r. हा स्पियर अर्धा म्हणजे r. किती झाले बेटा? एक स्पियर पूर्ण, दोन स्पियर अर्धे, म्हणजे एकंदरीत किती झाले बेटा? टोटल 2 स्पियर. 2 स्पियरला किती रेडियस असतात टोटल एका लाईनमध्ये? 4. r+r+r+r. ही एवढी जी व्हॅल्यू आपल्याला दिसून राहिली बघा, आपण असं पाहू. ठीक आहे. इथपासून तर इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे तुम्हाला दिसून किती राहिलं रे? तुम्हाला दिसून किती राहिलं? इथपासून इथपर्यंतचं डिस्टन्स तुम्हाला दिसून राहिलं 4r. किती दिसून राहिलं? 4r. आणि त्याची व्हॅल्यू किती असते बेटा? कारण तो आहे फेस डायगोनल आणि फेस डायगोनलची व्हॅल्यू असते √2a. याचा अर्थ 4r ची किंमत किती झाली बेटा? √2a. किती झाली? √2a. दिस इज द रिलेशन बिटवीन radius of sphere and the edge length of cube. This is the distance between or the relation between काय सांगितलं आपण? radius of cube and the edge length of what we can say that edge length of cube. ठीक आहे. ह्या तिन्ही व्हॅल्यू आपण पाहिल्या. सो दिस इज ऑल अबाउट दी फेस सेंटर. पाचीचे पॉईंट आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आता याच्यामधले लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट कोणते आहेत? लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट, पहिला म्हणजे झेड इफेक्टिव्ह तिघांचा आहे, दुसरा म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर तिघांचा आहे, आणि तिसरा म्हणजे रिलेशन बिटवीन ए आणि आर. तर या तिन्ही पॉईंटला आपण काय करू, आता स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू तिन्ही पॉईंटला. ठीक आहे. पूर्ण रफ करतो आणि तिघांनाही आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. कसं लक्षात ठेवू शकता? कारण याच्यावरती न्यूमरिकल विचारल्या जातात है ना. याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल विचारल्या जातात. कसे विचारतात न्यूमरिकल? लेट्स सी. न्यूमरिकल पण पाहू आपण. ठीक आहे. चला काय पाहू आपण? सिंपल क्यूबिक. सिंपल क्यूबिक नंतर कोण आहे रे? बीसीसी. बीसीसी नंतर कोण आहे रे? एफसीसी, फेस सेंटर. सिंपल क्यूबिक, बीसीसी आणि एफसीसी हे तिघं आपण पाहिले.
ठीक आहे, दिसत आहे सगळ्यांना? ओके, हे तिघं आपण पाहिले. पहिली गोष्ट आपण काय पाहणार इथं? पहिली गोष्ट पाहणार झेड इफेक्टिव्ह तिघांचाही काय असेल. ओके, दुसरी गोष्ट आपण काय पाहणार बेटा? तिघांचाही आपण पाहणार कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर. तिसरी गोष्ट आपण काय पाहणार? रिलेशन बिटवीन A and R. A means edge length of cube and R means radius of sphere. ठीक आहे, या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला पाहायचे. सिंपल क्यूबिक साठी बेटा झेड इफेक्टिव्ह किती होता? म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल. एका युनिट सेल मध्ये 8 कॉर्नर मध्ये 8 पार्टिकल. काय सांगतो मी? 8 कॉर्नर मध्ये, इथंच लिहू आपण, कुठं लिहायचं? इथं. हा, 8 कॉर्नर मध्ये 8 पार्टिकल आणि एका पार्टिकलचं पार्टिसिपेशन किती? 1/8. याचा अर्थ किती रे? 1. ओके, झेड इफेक्टिव्ह आपण पाहिला बीसीसीचा. बॉडी सेंटर्ड याचा अर्थ सेंटरला एक, मधात एक पार्टिकल तर आहे, तो पूर्ण बॉडीच्या आतमध्ये, आणि त्याच्या व्यतिरिक्त 8 कॉर्नरला 8 पार्टिकल. किती झाले रे? हे 1 + 1 = 2. इथं झालं बेटा 1, इथं झालं 2. नंतर बेटा फेस सेंटर्ड. फेस सेंटर्ड म्हणजे काय? 8 कॉर्नरला 8 पार्टिकल प्लस त्याच्या व्यतिरिक्त 6 फेस सेंटरला हाफ पार्टिकल. किती होतात टोटल? 1 + 3 = 4. 2 1. झेड इफेक्टिव्ह सिंपल क्युबिकचा किती बेटा? 1. बॉडी सेंटरचा किती? 2. आणि फेस सेंटरचा किती? 4. बघा, परत मी तुम्हाला काढून दाखवलं. तिघांचाही लक्षात ठेवणं आपल्यासाठी मस्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं? कोऑर्डिनेशन नंबर. एका पार्टिकलच्या आजूबाजूला किती पार्टिकल असतात आपल्याला काढायचे. तुम्हाला माहित आहे झेड इफेक्टिव्ह किती असतो बेटा? सिंपल क्युबिकचा 6, बॉडी सेंटरचा 8 आणि फेस सेंटरचा 12. राहील लक्षात सगळ्यांच्या? राहील लक्षात? कमेंट बॉक्समध्ये लिहा लक्षात राहिलं नसेल तर. सिंपल क्युबिक 6, बॉडी सेंटर्ड 8 आणि फेस सेंटर 12. आता राहिलं बेटा रिलेशन बिटवीन ए अँड आर. तिघांच्या मधातलं आपल्याला रिलेशन पाहायचं आहे. ए आणि आरच्या मधात रिलेशन कसं असतं बेटा? बघा, पहिल्यांदा काय असतं इकडे? ए = टाईस आर. ए = टॉईस आर. एम आय राईट? बरोबर लिहिलं बेटा मी? चेक करून एकदा बरोबर लिहिलं का? है ना? हा, बरोबर आहे. काय असतं आपल्याकडे? बघा, डायग्राम कशी काढतो आपण? ही पहिली, ही दुसरी. ही पहिली रेडियस आर, ही दुसरी रेडियस आर. आर + आर ची व्हॅल्यू किती असते? ए. आर + आर ची व्हॅल्यू किती असते? ए. ए = झालं बेटा टॉईस आर. इकडे काय असतं रे? बॉडी सेंटर्ड आहे. बॉडी सेंटर्ड मध्ये आपण काय घेत असतो? बॉडी सेंटर्ड मध्ये आपण बॉडी डायगोनल घेत असतो. बॉडी डायगोनलची किंमत किती असते बेटा? √3a. फेस सेंटर्ड मध्ये आपण काय घेत असतो? फेस डायगोनल घेत असतो. फेस डायगोनलची व्हॅल्यू किती असते बेटा? √2a. आपण लिहून दिलं. बॉडी डायगोनल मध्ये आपण बॉडी सेंटर्ड मध्ये आपण बॉडी डायगोनल घेणार, त्याची व्हॅल्यू किती? √3a. फेस सेंटर्ड मध्ये आपण फेस डायगोनल घेणार, त्याची व्हॅल्यू किती बेटा? √2a. आणि आपण डायग्राम कोणती घेतो? 1 2 3 पार्टिकल एक सोबत, पण याच्यातला अर्धा, याच्यातला अर्धा आणि हा पूर्ण, म्हणजे R + R, R + R. टोटल किती झाले? 4R. 4R = √3a. 4R = √2a. अशा पद्धतीचे हे तिन्हीचे तिन्ही पॉइंट्स जे आहेत याच्यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतो. 100%. स्क्रीनशॉट घेतला सगळ्यांनी? तर हे तिन्ही जे पॉइंट्स आहेत हे फार महत्वाचे आहेत. एक शेवटची सिस्टीम असते क्युबिक सिस्टीम मध्ये, ती नसते, ते दुसऱ्या कुठल्या तरी सिस्टीम मध्ये असते, ऑर्थोरोम्बिक मध्ये वगैरे किंवा मोनोक्लिनिक मध्ये. ते आपण नंतर बघूया. ते एकदा फक्त शॉर्टली बघून घ्या, तुम्हाला फक्त माहिती असावी. पहिले आपण पाहिली सिंपल क्युबिक, नंतर पाहिली बॉडी सेंटर्ड क्युबिक, नंतर पाहिली फेस सेंटर्ड क्युबिक. तर एक फक्त एंड सेंटर्ड नावाची सिस्टीम असते, ती बघून घ्या. क्युबिक मध्ये नसते म्हणून आपण ती शिकवली नाही. तर ती कशी असते? फक्त काय नाव बेटा त्याचं? एंड सेंटर्ड, किंवा त्यालाच बेस सेंटर्ड असं म्हणतात. एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड. बघून घ्या फक्त एका मिनिटामध्ये. एंड सेंटर त्याला म्हणा किंवा बेस सेंटर्ड म्हणा.
एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड. याच्यामध्ये काय असतं बघून घ्या. याच्यामध्ये असा क्यूब नाही आहे, इथं बघा क्यूब नाही आहे, ऑर्थोरोम्बिक सिस्टीम आहे किंवा मोनोक्लिनिक आहे. ठीक आहे, ती वेगळी आहे, ती आपण नंतर तुम्हाला सांगूया. 8 कॉर्नरला 8 पार्टिकल प्रेझेंट असतात. 8 कॉर्नरला 8 पार्टिकल प्रेझेंट आणि 2 कुठलेही एंड घ्यायचे, 2 फेस घ्यायचे. हा बघा वरचा फेस, हा त्याच्या अपोजिट फेस. जर वरच्या फेसवर एक पार्टिकल प्रेझेंट असेल तर खालच्या फेसला एक पार्टिकल प्रेझेंट असेल. जर राईट लेफ्ट वाल्या फेसला एक पार्टिकल प्रेझेंट असेल तर राईट वाल्या फेसला सुद्धा एक पार्टिकल प्रेझेंट असतो. इथं जर असला तर इथं. जर तुमच्या सिलिंगला असेल तर फ्लोअरला सुद्धा असतो, फ्रंटला असेल तर बॅकला सुद्धा असतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी एंड सेंटर. याच्याबद्दल काही आपण फारसं जाणार नाही, फक्त एकदा लिहून घेऊ. पहिला पॉईंट काय होता, 8 पार्टिकल्स आपल्याकडे आहेत म्हणजे 8 ॲटम्स ॲट 8 कॉर्नर्स. 8 कॉर्नरला 8 ॲटम आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट काय सांगितली आपण, 2 ॲटम आहेत ॲट 2 फेस सेंटर्ड, 2 अपोजिट फेस सेंटर्ड. अपोजिट SITE. ठीक आहे, अपोजिट फेस सेंटर. ओके. सो दिस इज ऑल अबाउट एंड सेंटर्ड. हे काही तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही, हे आपण नंतर ऑलरेडी पाहणारच आहे. अशा पद्धतीने आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण सिंपल क्युबिक बद्दल 5ही पॉईंट समजून घेतले. या लेक्चरमध्ये आपण बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड याच्याबद्दल आपण 5ही पॉईंट पाहून घेतले. टोटल नंबर ऑफ ॲटम आजूबाजूला किती आहेत, त्याची शेअरिंग किती आहे, झेड इफेक्टिव्ह किती आहे, कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, आणि शेवटची गोष्ट एज लेंथ आणि रेडियस ऑफ ॲटम या दोघांच्या मधातलं रिलेशन काय आहे. एवढे सगळे पॉईंट आपण आज डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या पॉईंटमध्ये अडचण येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्ही नक्की सांगू शकता. आपण त्याच्यावरती एक डाऊट सॉल्विंग सेशन नक्की घेऊया. तोपर्यंत अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा, याची नोट्स स्वतः तयार करा. जेवढी स्वतःची नोट्स तुम्ही प्रिपेअर करणार तेवढं तुम्ही स्वतः जास्त प्रिपेअर्ड असणार दिलेल्या टॉपिक सोबत. जेवढं तुम्हाला जास्त स्वतःला प्रिपेअर करता येईल तेवढं बेटर असेल. तर करण्याचा प्रयत्न करा. होत असेल तर बेटर, अदरवाईज आय विल प्रोव्हाइड यू. उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा उद्याच्या लेक्चर नंतर मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.